कपडे खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्येच। सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, शूटिंग, शर्टिंग, किड्स वेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस। किड्स वेअर, लेडीज वेअर, मेन्स वेअर सह लग्न बस्त्याची खास सोय, नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन। हर्षल कलेक्शन, मेन रोड, श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर, गुंडाबाजी चौक, पलूस। संपर्क 98 90 39 42 14। काँग्रेस सर्वसामान्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा पक्ष। हनुमंतराव पवार। काँग्रेसच्या कोपरा सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद। लोकशाहीचा जनक असलेल्या काँग्रेस पक्षानेच देशाला सक्षम नेते दिले असून सर्वसामान्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचं काम काँग्रेसच करेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंतराव पवार यांनी केलं। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 1 व 5 मधील कोपरा सभांना नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला। यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंतराव पवार, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र अप्पा लाड, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, माजी गटनेते सुहास पुदाले, काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल, विशाल दळवी, मिलिंद डाके, डॉक्टर मुक्ता दिवटे तसेच काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजीवनी सुहास पुदाले व नगरसेवक पदाचे उमेदवार विजय जाधव, संगीता गायकवाड, संदीप सिसाळ, कविता पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। स्वागत प्रास्ताविक जगदीश पाटील यांनी केलं। या सभेत बोलताना हनुमंतराव पवार म्हणाले की मागील 5 वर्षात कोणताही भेदभाव न ठेवता आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा व पाणी पुरवठा या क्षेत्रात 100 कोटीहून अधिक निधी मिळून पलूसच्या विकासाला मोठी गती मिळाली। पाणी पुरवठा योजनेसाठी 37 कोटींचा तर नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाला असून यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे। ही सर्व कामे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं। यावेळी महेंद्र लाड म्हणाले की पलूसचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम सातत्याने कष्ट घेत आहेत। भारती विद्यापीठ व भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळाला असून नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या आहेत। विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, फी सवलत मिळवून देण्याचं कामही काँग्रेसनंच केलं आहे। स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम व स्वर्गीय वसंतराव पुदाले यांनी सुरू केलेल्या विकास परंपरेला विश्वजित कदम यांनी भक्कमपणे पुढे नेलं आहे, असं सांगितले। वैभवराव पुदाले म्हणाले की कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांनी पलूसचा विकास करताना केलेलं काम आजही लोकांच्या स्मरणात आहे। या परिसराचा कायापालट करण्याचं श्रेय काँग्रेसला जाते। यापुढेही पलूसचा अधिक व्यापक विकास काँग्रेसच करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सभेत सर्व उमेदवारांनी विकास विजन सादर केले। यावेळी बोलताना सुहास पुदाले म्हणाले की काँग्रेसने विविध विकास कामे केलेली आहेत। विकास काम लोकांपर्यंत नेऊन 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे। कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते।